महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आमदारांना विकास निधी मिळत नव्हता म्हणून अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती। तेव्हा त्या संपूर्ण आमदारांचं समूहाचं नेतृत्व रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल करत होते। आता नवीन सरकार आलं, नवीन सरकारामध्ये देखील काही विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यांना विकास निधी मिळत नसल्याची विधान भवनामध्ये तशी तक्रार केली होती। त्या संदर्भात प्रश्न देखील उपस्थित केलेले होते। या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत आशिष जयस्वाल आहे। विरोधी आमदार असो किंवा त्यांच्या सत्ता पक्षातले आमदार असो, त्यांचं काय म्हणणं आहे, सध्या त्यांना निधी मिळतं का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नेहमी आमदारांची एक ओरड असते की सत्ता पक्षाला विशेष निधी दिला जातो, भरभराटून निधी दिला जातो आणि विरोधी आमदारांना निधी मिळत नाही। सध्या काय स्थिती आहे? हे बघा, आता अतिशय समाधान आहे। इतिहासात मला आता इतक्या वर्षापासून मी लोकप्रतिनिधी आहे। 1997 पासून 96 पासून मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे आणि आता मला आमदार म्हणून 20 वर्ष पूर्ण होत आहे। तर मला असं वाटतं की इतिहासात मला जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी मला आता मिळालेला आहे। मी अतिशय समाधानी आहे। आता पहिल्यांदा ग्रामीण रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे आणि हॅम एडीबी प्रचंड मोठे लांबीचे सिमेंट रस्ते माझ्याकडे होत आहे। पांदन रस्ते होत आहे। पांदन रस्त्याची नवीन योजना आपण माननीय फडणवीस साहेबांनी मला जबाबदारी दिली होती ते तयार करून त्यांना दिलेली आहे आणि ग्रामीण रस्ते पांदन रस्ते डांबरीकरणाचं काम देखील आपण माझ्या स्वतःच्या मतदारसंघात सुमारे 400 किलोमीटर पांदन रस्ते आपण डांबरीकरण करत आहोत। ते झालेले आहे, टेंडर वर्क ऑर्डर झालेले आहे। सत्ता पक्षालाच निधी मिळतो आणि असा आरोप आहे। हे अतिशय चुकीचं आहे। निधी काही कमी जास्त होऊ शकतो, शेवटी आमदारांना त्याचा फॉलोअप देखील करावा लागतो आणि आजही जर आपण पाहिलं तर जिल्ह्याच्या सर्व विधानसभेला निधी दिलेला आहे। म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या तुलनेने या सरकारमध्ये तुम्हाला अधिक निधी मिळत असं म्हणत आहे? 100% अधिक नाही, खूप अधिक मिळालेला आहे। त्याबद्दल मी खूप समाधानी आहे। जेवढं निधी मला आत्ता या सरकारमध्ये मिळालेलं तेवढं निधी मला इतिहासात कधी मिळालं नाही। मिळत होतं परंतु आता मागणीपेक्षा जास्त मिळालेलं आहे, त्यामुळे खूप समाधानी आहे। तुमच्यासारखी स्थिती इतर सर्व अपक्ष आमदार जे सरकारला समर्थन देतात त्यांची पण आहे? अचानक सरकारचं कोरोनानंतर जे नवीन सरकार आलं त्यामध्ये आपली अर्थव्यवस्था देखील चांगली होत आहे, पैसा देखील चांगला होत आहे आणि शेतकऱ्यांना मदत देखील भरपूर होत आहे, विकास कामं देखील भरपूर होत आहे। त्यामुळे अतिशय समाधान आहे मला। विधान भवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते की त्यांना निधी दिला जात नाही। त्यांना जे बोयगा वही पाएगा, त्यांनी नेहमी असंच केलं। त्यामुळे आता त्यांना असं वाटतं इतके वर्ष त्यांची सत्ता राहूनही जर ते विकास करू शकले नाही तर मग कठीण आहे। आमचा मतदारसंघात आम्ही विरोधात होतो, आम्ही ते इतके वर्ष विरोधात काम केलं। आज पहिल्यांदा आम्ही सरकारमध्ये आलो तर मग इतके वर्ष ज्या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते त्यांनी काय केलं? मग आता कशाला विकास निधी पाहिजे त्यांना? आणि देत आहो ना, असं नाही की नाही देतं, फक्त आपले पाप लपवण्यासाठी कोणावर काही बोलण्याला काही अर्थ नाही। त्यांचं तुमचं असं म्हणणं की त्यांचं जे अपयश आहे किंवा निधी आणण्यासाठी जो पाठपुरावा करावा लागतो तो ते करत नाहीत। आता निधी भरपूर मिळत आहे, त्यामुळे मागेल 5 कोटी तर मिळत आहे 10 कोटी। त्यामुळे मतदारसंघाचे प्रश्नच प्रलंबित राहिले नाही। हळूहळू आपण सर्व काम करत आहोत आणि त्यामुळे आणि आपण जर हे चर्चा बैठक केली एकदा या संदर्भामध्ये, एकदा डिबेट केली तर मी आपल्याला प्रूव्ह करून सांगतो की कशा पद्धतीने ग्रामीण रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळतो। आमदार आरोप करतात की निधी मिळत नाही, त्यात काही तथ्य नाही असं म्हणा तुम्हाला? नाही, त्यात काही तथ्य नाही। हे होते रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।